संघटनेचा अखिल भारतीय छावा संघटनेचा सूर्य अण्णासाहेब चवळे पाटलांचा अण्णासाहेब चवळे पाटील आप आगे बढ़ो अखिल भारतीय छावा संघटनेचा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वप्रथम जय छावा, जय शिवराय, जय हिंद। आज धाराशिव जिल्ह्यात ज्या काय सर्व घटकातील प्रत्येक जाती धर्मातील विद्यार्थ्याच्या ज्या कागदपत्राच्या अडचणी येत आहेत, नोकर भरती आहे, त्यांना कागदपत्र वेळेवर भेटत नाही। महिलांसाठी राशन कार्ड लवकरात लवकर ते भेटत नाही। नगरपालिका प्रशासनानं जी काय अंतर्गत भू गटार योजना जी काय अवलंबलेली आहे ती कशासाठी अवलंबली, त्याचा उपयोग झाला का दुरुपयोग झाला, हा सर्वात मोठा प्रमुख मुद्दा आहे। कारण नगरपालिका जे काय आज अंडरग्राउंड भू गटार योजना जी केलेली आहे ती त्याचा दुष्परिणाम जास्त आहे। अक्षरशः मनके गेलेत लोकांचे। मग इथले नगराध्यक्ष, आमदार, खासदार हे करतात काय? भोळी जनता, प्रशासन गेंदळीच्या कातड्याचं आणि हे राज्यकर्ते सगळं दिसत असून हे आंधळे आहेत। या प्रमुख मागण्या ज्या कामगाराच्या हाताला ज्या काही नोंदी नाहीत त्यांच्या झालेल्या, त्यांच्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचत नाहीत। 25 कोटी रुपये त्या गोरगरीब कामगारासाठी आले होते, ते कुठे गेले? ते कुणाच्या पदरात पडले? गोरगरीब शेतकरी मजूर यांच्या नोंदी, वीट बिगार यांच्या नोंदी न होता ह्या कुणाच्या नोंदी झाल्या, हा विषय आहे। अंतर्गत क्षेत्र असते, बाकीच्या नगरपालिकेचे अंडरग्राउंड जे काही झाले त्याच्यावर रिपेअर नाही, या हिशोबानं आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। आंदोलन कशा स्वरूपाचं केलंय? आंदोलन आम्ही जन आक्रोश, जनतेचा आक्रोश पोहोचवण्यासाठी हलगीनाथ मोर्चा घेऊन आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इतर राष्ट्रीय महापुरुषांना अभिवादन करून या जनतेसाठी छावा संघटना जिथं अन्याय अत्याचार त्या हिशोबाने आम्ही तिथं उभं राहू। या हिशोबाने आम्ही जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा हलगीनाथ मोर्चा आम्ही आणलेला आहे आणि आमच्या मागण्याचा निवेदन आम्ही आज रीतसर शासनानं स्वीकारलेला आहे। आमच्या मागण्या त्या काय ज्या डिपार्टमेंटच्या आहेत त्या माननीय कलेक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू, तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि प्रत्येकाला न्याय देण्याचं काम करू असा आम्हाला शब्द दिलेला आहे। तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढे काय करणार? आमच्या मागण्या जर या सर्व मान्य नाही झालेल्या आहेत तर आम्ही कामगार आयुक्त संभाजीनगर आयुक्त यांच्यावर आम्ही धडक मोर्चा संभाजीनगर येथे छावा संघटना काढेल आणि इतरही जे काही अवैध धंदे आहेत त्याला आळा बसावा। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जे काय आयुर्वेदिक कॉलेज आणि जिल्हा रुग्णालय यांना द्यावं। छत्रपती शिवाजी महाराज चौकात जी काय ट्रॅफिक होत आहे ते दारूच्या दुकानामुळं, हे दारूचे दुकाने हे शहराच्या बाहेर हाकलावे, कारण यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज अशा राष्ट्रीय महापुरुषाच्या तिथं अक्षरशः गर्दुल्यांची गर्दी आहे। राष्ट्रीय महापुरुषाची अशा विटंबना होत आहेत। या जनतेचा आवाज असा अनेक आहे। नगरपालिकेमध्ये अक्षरशः रस्ते नाहीत, या अशा अनेक मुद्दे घेऊन आम्ही विविध मुद्दे घेऊन आम्ही आज आलेलो आहोत।